निवेदन देऊन पण 4 महिने झाले, त्याचं काहीच दुरुस्ती झालेली नाही. फक्त रस्ता व्यवस्थित करून मुरुम घालून दिलेला आहे. तर बाकीचं सगळं साम्राज्य इतकं घाणीचं साम्राज्य इतकं पसरलेलं आहे की त्यामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुन्या यासारखे रोग भरपूर होत आहेत. डासाचं भरपूर साम्राज्य. संध्याकाळी 5 नंतर दुकानात 5 मिनिटं पण बसायचं होत नाही. कस्टमर आलेले सगळे नाकाला हात लावूनच येतात. रुमाल लावल्याशिवाय तिथं फिरताच येत नाही. इतकं घाणीचं साम्राज्य साधलेलं आहे. नगरपालिकेला वेळोवेळी सांगून पण काही दुरुस्ती झालेली नाही अजून. स्वच्छतागृह व्हावं, महिलांच्यासाठी वेगळं स्वच्छतागृह व्हावं आणि एक चावी व्हावी पाण्याची सुद्धा सोय नाही आहे. आम्हाला घरी जावं लागते पाणी आणण्यासाठी. ते व्हावं एवढीच माझी. स्वच्छतागृह आहेत ते अतिशय घाण आहेत. तिथे जाताना प्रत्येक नागरिक सुद्धा तोंडाला रुमाल लावल्याशिवाय जात नाही. त्याकडे इथं लक्षच नगरपालिकेत देत नाही अजिबात. म्हणजे कुणाचंच इथं लक्ष नाही आहे आणि एकदम घाणीचं साम्राज्य झालं आणि रस्ता त्वरित आम्हाला करून येण्या जाण्यासाठी चांगली सोय करून द्यावी. महाराष्ट्र, मी नागेश चौगले, महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष ग्रामीण. आत्ता मी आहे लक्ष्मी रोड सुपर मार्केटच्या बॅक साईडला, ज्या ठिकाणी हा रस्ता परवा गेल्या 4 महिन्यामध्ये जे डीपीचं काम झालं त्या ठिकाणी हा खोदून टाकलेला आहे. दुसरा विषय आहे, माझ्या महिला भगिनी पाठीमागे आहेत. या ठिकाणचे जे बाथरूम आहेत ती पूर्ण अस्वच्छ आहेत. त्याच्या खिडक्या, दरवाजे सगळे मोडलेले आहेत. नगरपालिकेचं याच्याकडे बिलकुल लक्ष नाही आहे. त्यामुळं आज या ठिकाणी मी येऊन याची देखरेख केली, याची पाहणी केली, तर या ठिकाणी यांची व्यथा आज मला समजून येते. मी नगरपालिकेच्या ठेकेदारांना फोन केला, त्यांनी मला 2 दिवसात करतो असं त्यांनी सांगितलंय. पण आज मी सेवांनाही पत्र दिलेलं आहे. या पत्रामध्ये सांगितलेलं आहे की येणाऱ्या 4 दिवसामध्ये जर याचं काम झालं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आणि या सर्व गाडीधारकाच्या वतीने या ठिकाणची घाण या सेवनच्या केबिनमध्ये ओतल्याशिवाय राहणार नाही. ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची धमकी समजा किंवा इशारा समजा. येणाऱ्या काळात हे काम झालं पाहिजे ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे.